श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 16 ते 31 ऑगस्ट पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा पंधरवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक अडचणींवर मात करता येईल का? नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळेल का? व्यवसायात अपेक्षित नफा होईल का? कुटुंबातील तणाव कमी होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास अधिक दृढ होईल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीचे या पंधरवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा काळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, संयम आणि प्रगतीचा ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली धावपळ आता हळूहळू कमी होईल आणि अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडू लागतील. मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची साथ मिळाल्यामुळे अनेक अडथळे सहज दूर होतील. स्वतःवर विश्वास ठेवून केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. काही जुन्या योजना पुन्हा सुरू करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगली तर हा काळ समाधानकारक ठरेल. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि मनालाही सकारात्मक ऊर्जा मिळेल. करिअर आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा पंधरवडा खूप महत्त्वाचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि सातत्यामुळे नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. काहींना पदोन्नतीची किंवा पगारवाढीची चर्चा ऐकायला मिळू शकते. कार्यालयातील स्पर्धा वाढली तरी तुमचा शांत स्वभाव आणि योग्य निर्णय क्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळवून देईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखतींमध्ये आत्मविश्वास ठेवल्यास यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कार्यालयीन राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येईल. जुन्या ग्राहकांबरोबरच नवीन ग्राहकही जोडले जातील. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आखलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची वेळ येऊ शकते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवहार पारदर्शक ठेवले तर भविष्यात मोठा फायदा होईल. एखाद्या नवीन उत्पादनाची किंवा सेवाची सुरुवात करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. बाजारपेठेतील बदल समजून घेत योग्य निर्णय घेतल्यास अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. मात्र मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा पूर्वीपेक्षा अधिक चांगला राहण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादा जुना आर्थिक व्यवहार तुमच्या बाजूने लागू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही जणांना अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी मिळेल. मात्र खर्चही वाढू शकतो. विशेषतः घरातील गरजा, प्रवास किंवा धार्मिक कार्यांवर खर्च होण्याची शक्यता आहे. बचतीवर लक्ष केंद्रित केल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कोणालाही भावनेच्या भरात पैसे उधार देऊ नका आणि गुंतवणूक करताना घाई करू नका. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. एखादा शुभ समारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक भेटीगाठी यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मात्र प्रत्येक गोष्टीत स्वतःचे मत लादण्याचा प्रयत्न करू नका. इतरांचे म्हणणेही शांतपणे ऐका. यामुळे नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा काळ विश्वास वाढवणारा ठरेल. एकमेकांशी मनमोकळेपणाने संवाद साधल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. जोडीदाराकडून एखादे सुखद आश्चर्य मिळू शकते. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ किंवा नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात परस्पर सहकार्य वाढेल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नात्यातील प्रेम अधिक दृढ होईल. रागाच्या भरात बोललेले शब्द टाळा, कारण ते नंतर पश्चात्तापाचे कारण ठरू शकतात. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते. अभ्यासात एकाग्रता वाढेल. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा मिळेल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळू शकतात. मोबाईल आणि इतर गोष्टींवर वेळ वाया घालवण्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ समाधानकारक राहील. मात्र आहारातील अनियमितता टाळा. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास, थकवा किंवा अंगदुखी जाणवू शकते. पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम केल्यास शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती टिकून राहील. बाहेरील तेलकट पदार्थांचे प्रमाण कमी ठेवा. पाणी भरपूर प्या आणि वेळेवर जेवण करा. जुन्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त
व्यवसायासाठी किंवा धार्मिक कारणाने प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास भविष्यात फायदेशीर ठरेल. काही महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळखी होतील. नवीन ठिकाणांहून चांगले अनुभव मिळतील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. प्रवासाचे नियोजन आधीच केल्यास अनावश्यक त्रास टाळता येईल. सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळेल. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. आध्यात्मिक कार्यात मन रमल्यामुळे मानसिक शांतता लाभेल. एखाद्या मंदिरात दर्शन घेण्याचा योग येईल. गरजू व्यक्तींना मदत केल्याने मनाला समाधान मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. उपाय: दर शुक्रवारी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गायीला हिरवा चारा किंवा गूळ खाऊ घाला. गरजू महिलांना पांढऱ्या वस्तू किंवा अन्नदान करा. घरामध्ये सुगंधी धूप लावून सकारात्मक वातावरण निर्माण करा. आई-वडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात करा. एकूण हा पंधरवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक सकारात्मक घडामोडी घेऊन येऊ शकतो. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीची दारे खुली होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याची योग्य काळजी घेतली आणि संयमाने निर्णय घेतले तर हा संपूर्ण पंधरवडा यश, समाधान, प्रगती आणि आनंद देणारा ठरेल. या पंधरवड्यात संयम आणि सातत्य हेच तुमचे सर्वात मोठे बलस्थान असेल. कोणत्याही परिस्थितीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्याचा प्रयत्न करा. मेहनत, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही अनेक अडचणींवर सहज मात करू शकाल. इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठे यश मिळवून देतील. धन्यवाद.